अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व स्वामी भक्तांचा आजचा दिवस शुभ, आरोग्यदायी आणि फळसंपन्न जावो हीच स्वामीचरणी मी विनम्र प्रार्थना करते. तुमच्या आयुष्यात कधीही आणि कितीही अडचणी असू द्या, पैसा टिकत नसेल किंवा कोणताही संकल्प तुम्हाला स्वामीचरणी करायचा असेल, तर तुम्ही हा स्वामी महाराजांचा फक्त 11 गुरुवारांचा जो काही व्रत आहे तो तुम्ही करू शकता. आणि त्याची संपूर्ण माहिती म्हणजे व्रत नेमकं कसा करायचा, कोणते नियम पाळायचे, कुठले नियम टाळायचे आणि नेमकं कुठली सेवा करायची हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्व स्वामी भक्तांना मनापासून श्री स्वामी समर्थ. तुमचं सर्वांचं या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामी चरित्राचे म्हणजेच नेमकं 11 गुरुवारचे व्रत कसे करायचे, काय नियम करायचे, काय सेवा करायची, मासिक धर्मामध्ये काय करायचं, प्रवास असेल तर किंवा त्याचं उद्यापन कसं करायचं आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. सर्वात पहिले 11 गुरुवार म्हणजे कसं. तर 11 गुरुवार हे नेमकं कधी करायचे, तर माझं म्हणणं तुम्हाला हे राहील, प्रत्येक स्वामी भक्ताने वर्षभरामध्ये कधीही कोणत्याही गुरुवारी जरी ह्या 11 गुरुवारांच्या व्रताचं सुरुवात केली तरीही चालेल. आपण ठरवलेलं असतं की कोणता महिना वाईट, कोणता महिना शुभ असं काहीही नसतं. प्रत्येक दिवस हा शुभ आहे, प्रत्येक गुरुवार हा उत्तम आहे. त्यामुळे कोणत्याही गुरुवारी तुम्ही 11 गुरुवार व्रताची सुरुवात करू शकता. आता हे व्रत नेमकं म्हणजेच आता गुरुवार करताना ह्या महिन्यातला एक केला, पुढच्या महिन्यात दुसरा, असं चालणार नाही. 11 गुरुवार सलग तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे. म्हणजेच काय करायचं आहे नेमकं, तर 11 गुरुवारी सलग स्वामी शक्ती म्हणजेच स्वामींची शक्ती, सेवा आणि नामस्मरण करायचं आहे. तर याचा उद्देश म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, समजा पहिला गुरुवार सुरू होतोय, तर या पहिल्या गुरुवारी तुम्हाला स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जिथे तुम्हाला दत्त मंदिर देखील असेल तिथे जायचं आहे आणि तिथे तुम्हाला नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं आहे. तर नारळ आणि खडीसाखर म्हणजेच काय की माझे जे पुढचे गुरुवार आहेत, पुढचे उरलेले गुरुवार ते माझे निर्विघ्नपणे पार पडू दे, यासाठी तुम्हाला स्वामी महाराजांच्या चरणी ते नारळ आणि खडीसाखर ठेवायची आहे. आणि पहिल्याच गुरुवारी संकल्प करायचा आहे. प्रत्येक गुरुवारी तुम्हाला केंद्रामध्ये जाण्याची गरज नाही किंवा प्रत्येक गुरुवारी तुम्हाला संकल्प करण्याची गरज नाही. तुम्ही पहिल्या गुरुवारी केंद्रामध्ये सकाळी उठल्यावरती जा, स्वामी महाराजांना खडीसाखर आणि नारळ ठेवा आणि पुढच्या गुरुवार हे पूर्णपणे निर्विघ्नपणे पार पडो ही तुम्ही इच्छा स्वामी महाराजांच्या चरणी बोला. आणि घरी आल्यावरती तुम्ही संकल्प करा आणि पहिल्या गुरुवारची सुरुवात करा. आता यामध्ये तुम्हाला मूळतः तुमचा जो काही इच्छा असेल, जी काही मनामध्ये श्रद्धा असेल किंवा जो काही तुमचं मागणं स्वामी महाराजांपुढे असेल ते तुम्ही मागून संकल्प करू शकता आणि गुरुवारची सुरुवात करू शकता. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा उद्देश हा मूळतः मनशांती आहे, इच्छापूर्ती आहे, संकटातून रक्षा आहे, घरामध्ये सुख समृद्धी येणं आहे. हे व्रत श्रद्धेने केलं तर तुमची कोणतीही इच्छा अपूर्ण राहील असं होणार नाही. कित्येक स्वामी भक्तांचे 11 गुरुवारचे मोठमोठे उदाहरणं आहेत, मोठमोठे त्यांचे अनुभव आहेत. त्यामुळे सुरुवात करताना सगळ्यात पहिले पहिल्या गुरुवारी करायची आहे. त्यामुळे सकाळी उठून स्नान करून, आता या संदर्भातला एक व्हिडिओ आहे तो मी पुन्हा एकदा पोस्ट करेन की नेमकं गुरुवारची जी पूजा आहे ती कशी मांडायची. तर थोडक्यात सांगते. आता सकाळी उठून स्नान करून तुम्ही स्वच्छ कपडे घाला, देवघर सर्वात पहिले स्वच्छ करा. आता काही जणांचं असं असतं की माझ्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती नाही आहे, फोटो नाही आहे, तर असं तर चालणार नाही. तर देव दिसला नाही तर त्याच्या प्रती जो भाव असतो तो मला असं वाटतं की काहीतरी पर्सेंट तो शिल्लक राहून जातो. त्यामुळे जर देव आपल्या समोर असेल तर तो मनातला भावही 100% उमटून येतो. त्यामुळे फोटो आणा. एक गुरुवार तुम्हाला लेट झालं तरी चालेल, परंतु एक छोटा मोठा तुमच्या परीने जसा होईल तसा फोटो किंवा मूर्ती स्वामी महाराजांची नक्की तुमच्या देवघरात आणा. आणि स्वामी महाराजांचं आपल्या घरातलं अस्तित्व हेच आपल्याला खूप मोठी श्रद्धा किंवा खूप मोठी ताकद देऊन जातं. त्यामुळे नक्की तुम्ही आवर्जून मूर्ती किंवा फोटो आणा.
त्यानंतर एक पिवळं वस्त्र अंथरून तिथे ती मूर्ती स्थानापन्न करायची आहे किंवा फोटो. तिथे दिवा त्या दिवशी तरी पूर्ण दिवसभर लावा. उदबत्ती, फुलं अर्पण करा. त्यानंतर तुम्ही जे काही नैवेद्य तुम्ही जे काही खाणार आहात, भाजी पोळी, तर स्वामी महाराजांना तुमची चटणी भाकरीही चालेल. फक्त ते श्रद्धा बघतात, त्यामुळे तुम्हाला कोणते पंचपक्वानही करण्याची गरज नाही आहे. फक्त तुम्ही स्वामी महाराजांपुढे तुम्ही जे काही पिठलं भाकरी केलेले असेल त्याचा नैवेद्य तुम्ही महाराजांपुढे ठेवा आणि तुम्ही पहिल्या गुरुवारपासून हे सुरुवात करू शकता. आता नेमकं सेवा करायची ती काय, तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय असतात, तर ते पूर्ण वाचन तुम्हाला करायचं आहे. हे पूर्ण वाचन एकाच बैठकीत करायचं आहे. असं की आत्ता उठले 2 अध्याय केले, पुन्हा 3 अध्याय केले, असं चालणार नाही. हां, ठीक आहे, तुम्हाला काही अर्जन्सी आली, कुठून फोन आला, तुम्हाला तिकडून जाऊन पुन्हा सेवा करायची आहे, तर तुम्ही यावेळेला करू शकता. पण जर तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही एकाच बैठकीमध्ये संपूर्ण स्वामीचरित्राचं वाचन करा. त्यानंतर 11 माळी तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा नामजप करायचा आहे. जर तुमच्याकडे माळ नसेल तर तुम्ही 15 मिनिटे मोबाईलवरती लावून ठेवा आणि 15 मिनिटे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या स्पीडने तुम्हाला 11 माळी नक्की होऊन जातील. त्यामुळे हा जप तुम्ही नक्की करा. आणि ह्या 2 सेवा आहे आणि नित्यसेवेमध्ये ज्या काही आरती आहे, ज्या काही पूजा आहे नित्यसेवेच्या, सकाळी आणि संध्याकाळी ही नित्यसेवा तुम्ही गुरुवारच्या दिवशी पूर्णपणे करा. ह्या 3च सेवा आहे की नामजप, स्वामीचरित्रांचे 21 अध्याय हे तुम्ही नक्की करा. त्यानंतर गुरुवारी जर तुमच्याकडे कोणी मदतीला आलं, गरजू व्यक्ती आलं, तर त्यांना 100% तुम्ही दान करा. कारण स्वामी महाराज त्या समजा गरिबाच्या रूपात तुमच्या जर घरामध्ये येत असेल, अन्नदान घेत असेल, तर त्यासारखं मोठं पुण्य तुम्हाला कुठलंच नाही आहे. आता बऱ्याच महिलांचे असे प्रश्न येतात की ताई, जर मासिक धर्म असेल तर काय करावे, तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की या काळामध्ये स्पर्श, पूजा, तर ह्या गोष्टी आहेतच, परंतु तुम्ही मासिक धर्म असेल तर तो गुरुवार सोडून द्या आणि पुढच्या गुरुवारपासून तुम्ही 11 गुरुवार मोजायला सुरुवात करा. परंतु मासिक धर्मामध्ये गुरुवार पाळू नका. तुम्हाला सेवा करायची असेल, नामजप करायचं असेल तर तुम्ही करू शकता, परंतु स्वामीचरित्र त्या दिवशी वाचू नका. फक्त नामजप तुम्ही करू शकता. आणि स्वामी भक्ती ही कुठली म्हणजे मनापासून असते, हे तरी माझं शरीरातून नाही येत, ती फक्त मनापासून केली जाते. तुम्ही उठता बसता प्रवासात कुठे जरी गेलात तरी तुम्ही नामजप करू शकता. आता प्रवासात गेल्यावरती जर तुम्हाला गुरुवार येत असेल तर करायचं काय, तर शक्य झाले तर तुम्ही पूजा मांडू शकता. समजा तुम्ही तुमचा जॉब पुण्याला आहे आणि तुम्ही गावाकडे आलेले आहात आणि त्याच दिवशी गुरुवार आहे, तर जर ते तुमचं सासर असेल, तुम्ही गावाकडे आले आहात, तुमचं सासर असेल, तुम्ही पूजा मांडली असेल, सेवा केलेली असेल, तर तो गुरुवार धरायला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. परंतु जर तुम्ही माहेरी गेलेला असाल तर माझ्या मते तरी तुम्ही ती सेवा धरू नका. तुम्हाला सेवा करायची असेल तर तुम्ही करू शकता, परंतु तो गुरुवार तुम्ही त्या काउंटमध्ये पकडू नका. शक्य असेल तेवढी पूजा तुम्ही नक्की करा, मनापासून करा. तुम्हाला सुतक वगैरे काही पडलं असेल तर तेही गुरुवार तुम्ही या 11 गुरुवारांमध्ये पकडू नका. आता बऱ्याच महिलांचं असतं की तुम्हाला उपवास करायचा का. आता उपवास म्हणजे हा मूळतः ज्यांना शक्य असेल त्यांनी करू शकता, भगर वगैरे तुम्ही खाऊ शकता, परंतु ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी खरंचच गुरुवारी जो उपवास असतो तो धरायचा नाही आहे. स्वामी महाराजांना तुमची कळकळ नको आहे, तुम्हाला जे काही द्यायचं आहे, क्षमस्व असावे, तुम्हाला जे काही द्यायचं आहे ते स्वामी महाराज भरभरून देतात. फक्त तुमच्या तोंडून महाराजांना श्रद्धा हवी असते, नामजप हवा असतो. त्यामुळे जरी प्रवास असेल तरी ह्या गोष्टी तुम्ही तुमच्याकडे समजा स्वामीचरित्र सारामृताचं पुस्तक नसेल तर तुम्ही मोबाईलवरूनही यूट्यूबवरून घेऊ शकता किंवा तुम्हाला ॲमेझॉनवरती देखील स्वामीचरित्र सारामृत मिळू शकतं.
फक्त तुम्हाला श्रद्धा ठेवायची आहे. व्रत खंडित न होऊ देता हे संपूर्ण 11 गुरुवार तुम्हाला करायचे आहेत. आता बऱ्याच लेडीजचं असं कमेंटमध्ये बऱ्याच ताई म्हणतात की उद्यापन कसं करायचं. आता उद्यापन करताना शेवटच्या गुरुवारी तुम्हाला 11 किंवा 5 मुलं असतील, 11 मुलं असतील, त्यांना जीव घालायचा आहे. एखादं जोडपं असेल तर त्याला तुम्ही जीव घालायचा आहे. कुणीही असो, तुमच्या दारी जर एखादं कुणी भिक्षा मागण्यासाठी आला तर त्याला तुम्हाला रिकाम्या हाती जाऊ द्यायचं नाही आहे. तर हे 11 गुरुवारचं म्हणजेच थोडक्यात तुमच्या हातून काहीतरी अन्नदान झालं पाहिजे. हेच ह्या 11 गुरुवारची फलश्रुती. म्हणजेच तुम्हाला 11 गुरुवार पूर्ण झाल्यानंतर हे अन्नदान करायचे आहे. आणि शेवटच्या गुरुवारी तुम्ही स्वामी महाराजांना प्रार्थना करा की तुम्ही माझ्याकडून ही सेवा करून घेतली, त्याबद्दल मी तुमची कृपाळू आहे, किंवा माझ्या आयुष्यात नेहमी तुमची कृपा माझ्या सबंध आयुष्यामध्ये राहू द्या, माझ्या कुटुंबावरती तुमची कृपा सदैव राहू द्या, असे तुम्ही स्वामी महाराजांना विनंती करायची आहे त्या दिवशी. व्रत मूळतः खंड पडू देऊ नका. राग, वाईट विचार कोणाबद्दलही मनामध्ये आणू नका. श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि दिखावा तर मूळतः करू नका की मी एवढं केलं, तेवढं केलं, स्वामी महाराजांची इतकी सेवा केली, असं तुम्ही कोणालाही सांगू नका. त्याचा काहीही फायदा होत नाही. त्यामुळे तुम्हाला कितीही एकटं वाटत असेल, तुमच्या आयुष्यात कितीही अंधार असो, पण एकदा मनापासून स्वामी महाराजांचं नाव घ्या. या 11 गुरुवारची खूप जणांना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये अनुभव आले आहेत. त्यामुळे तुम्ही 11 गुरुवारचा हे व्रत, जर तुमची काही इच्छाशक्ती किंवा संकल्प असेल तर तुम्ही 11 गुरुवार नक्की करा. हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी महत्त्वपूर्ण वाटला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.